आलात, योग्य ठिकाणी आलात. थंबनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल. मूळ विषयाला हात घालण्याअगोदर सर्वात पहिले सातपुते सरांचे आभार की त्यांनी माझ्या एका व्हिडिओखाली यूट्यूबवरती ही कमेंट केली होती की टिप्स किंवा ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी काय करू शकतो त्या संदर्भात एक व्हिडिओ घ्या. तर सर्वात पहिले आता आपण समजून घेऊ की कॉन्क्रीटचे ग्रेड म्हणजे काय असतात. म्हणजे तुम्हाला किती सिमेंट घ्यायचंय, तुम्हाला किती वाळू घ्यायची आणि तुम्हाला किती ॲग्रिगेट द्यायचंय याचं जे प्रमाण असेल ते प्रमाण म्हणजे हे कॉन्क्रीटच्या ग्रेड. आता सुरुवातीला एकदा हे समजून घ्या की यम म्हणजे काय असतो. यम म्हणजे मिक्स आणि हा जो दिसतोय तुम्हाला बरं हा काय त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे. कॉन्क्रीटची जी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे 28 दिवसानंतर ती तुम्हाला न्यूटन पर mm² भेटणार आहे. म्हणजे जर इथं M25 दिलेले M25 याचा अर्थ काय की 28 दिवस ह्या टाईपचं जर तुम्ही कॉन्क्रीट बनवलं असेल, ह्या ग्रेडचं जर तुम्ही कॉन्क्रीट बनवलं असेल तर याची जी काही आपल्याला स्ट्रेंथ भेटणार आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ भेटणार आहे ती आपल्याला 28 दिवसानंतर 25 न्यूटन पर mm² भेटणार आहे. जर आपण M25 ग्रेडचं कॉन्क्रीट वापरत असेल. तसंच M10चं तसंच M15चं. आता कॉन्क्रीट ग्रेड लिहिण्याची एक सर्वात सोपी ट्रिक सांगणारी आणि ती वर्क पण करणारी 100% ती वर्क करणारी अशी एक ट्रिक सांगणारी, तिचा वापर करून तुम्ही 100% न चुकता लिहू शकणारे कॉन्क्रीटच्या ग्रेडचं प्रपोर्शन चालू होतात M5 पासून. M5, M7.5, M10, M15, M20 आणि M25. हे जे दिसतंय तुम्हाला 3 3 6 हे 6 ग्रेडच्या कॉन्क्रीटचं न चुकता तुम्हाला प्रोपोर्शन फिक्स लिहिता येणारच आहे. अजिबात चुकणार नाही. फक्त मी सांगतो त्या ट्रिक्स न जा तुम्ही 100% लिहू शकणार आहे. आता आपण जे लिहिलेले आता एक साईडला मी लिहून घेतले इथं M5, M7.5, M10, M15, M20, M25. आता याच्यासमोर याचं प्रोपोर्शन लिहू. प्रोपोर्शनमध्ये 3 गोष्टी असतात. एक असतो सिमेंट, दुसरा असतो सॅड आणि तिसरा असतो ॲग्रिगेट. जे प्रोपोर्शन दिलेलं असतं समजा मला M25चं दिसलं 1:2 तर याचा अर्थ काय आहे, जो तुम्हाला पहिला 1 आहे तो 1 सिमेंटसाठी असतो, दुसरा जो 1 आहे तो सॅन्डसाठी आणि तिसरा जो 2 आहे तो ॲग्रिगेटसाठी असतो. म्हणजे पहिला जो प्रोपोर्शन मधला पहिली जी व्हॅल्यू असते ती सिमेंटसाठी सिमेंट इंडिकेट करते, दुसरी व्हॅल्यू ती तुमची सॅन्ड इंडिकेट करते, तिसरी व्हॅल्यू तुमची ती ॲग्रिगेट इंडिकेट करते. आता आपण काय करतो इथे ग्रेड लिहून घेतला कॉन्क्रीटच्या काय काय ग्रेड आहे आणि आता त्याचं आपण सिमेंट, सॅन्ड आणि ॲग्रिगेटचं प्रोपोर्शन लिहू. एक गोष्ट लक्षात ठेवा, सिमेंट सर्व ठिकाणी एक असणार आहे. सिमेंट एक पकडून त्यांनी बाकीच्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन केलं आहे म्हणून इथे प्रत्येक ठिकाणी सिमेंटच्या समोर इथे एक लिहून घ्या. 1 1 1 1 1 1 M25 पर्यंत 1 लिहिलं 1 ठीक आहे. आता जे M25चं प्रोपोर्शन आता आपण लक्षात ठेवू. एक लक्षात ठेवणं पण सोपी एक ट्रिक आहे. आता मी कसं लक्षात ठेवलं ते सांगतो. माझी बर्थडे ते 25/12 हा M25चं प्रोपोर्शन 25:1:2 25/12 अशा पद्धतीनं मी जेव्हा अगोदर कॉलेजला होतो मी तेव्हा हे M25चं लक्षात ठेवलं होतं. आता माझ्या सर्वच लक्षात आहे, सर्वच पाठ आहे. आता झालं M25चं प्रोपोर्शन लिहिलं गेलं आपलं 1:2. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, सॅन्ड आहे. सॅन्ड जेवढे असेल ॲग्रिगेट त्याच्या डबल घ्यायचे. कोणतंही प्रोपोर्शन असो, हे वरती तुम्हाला दिसतं ह्यापैकी कोणतंही प्रोपोर्शन असो, याच्यामध्ये एक ट्रिक एक कन्सेप्ट लक्षात घ्या. जेवढे सॅन्ड आहे त्याच्यात डबल ॲग्रिगेट घेतलेले प्रत्येक ग्रेडसाठी, कोणती ग्रेड असो. जेवढे सॅन्ड आहे त्याच्यात डबल काय घ्यायचं आहे आपल्याला, ॲग्रिगेट घ्यायचं आहे. ठीक आहे. हां, आता आपण M5 पासून लिहायला सुरुवात करू. इथे 5 दिसतोय तुम्हाला, लक्षात ठेवण्यासाठी इथं 5 आहे तर सॅन्डच्या इथं समोर 5 लिहून घ्या. घेतलं 5 लिहून. आता 5 पासून रिवर्स जा खाली 5. 5च्या खाली किती येणार आहे, इथे लिहा 4. त्याच्या खाली किती येणार आहे, इथे लिहा 3. त्याच्या खाली किती येणार आहे, इथे लिहा 2. आता याच्या खाली किती येणार आहे, 1 येतो. पण आता जर आपण इथे पण 1 लिहिला तर M25 साठी पण 1 येतोय. मग दोन्ही प्रोपोर्शन तर 1 होतील, दोन्ही कॉन्क्रीटचे ग्रेड 1 होतील. म्हणून इथे काय करायचं, मग 2 नंतर 1 न लिहिता 2 नंतर इथे 1.5 लिहा M20 साठी. झालं. काय लिहिलं आपण M5 साठी 5 4 3 2 1.5 आणि 1 झालं. ओके. आता तुम्हाला जी आत्ता कन्सेप्ट सांगितली, जेवढे सॅन्ड असेल त्याच्यात डबल काय करायचं आपल्याला, ॲग्रिगेट करायचं. बस 5च्या डबल 10 इथे 10 लिहून टाका. 4च्या डबल 8 इथे 8 लिहून टाका. 3च्या डबल 6 इथे 6 लिहून टाका. 2च्या डबल 4 इथे 4 लिहून टाका. 1.5च्या डबल 3 इथे 3 लिहून टाका. झालं. सिम्पल. म्हणजे M5चं तुमचं प्रोपोर्शन आलं 1:5:10.
M7.5चं प्रपोर्शन आलं 1:4:8. M10चं आलं प्रपोर्शन 1:3:6. M15चं आलं प्रपोर्शन 1:2:4. M20चं आलं प्रपोर्शन 1:1.5:3. आणि M25चं प्रपोर्शन आलं 1:1:2. बस. आता यानंतर तुमचं कधीच लिहिताना चुकणार नाही. फक्त एकच्या समोर सगळे एक एक लिहून घेतले सिमेंटच्या समोर. M25चं 5 करून टाकलं. 25-12 लक्षात ठेवा. 25 आणि इथे 12 1 2. नंतर 5 पासून खाली रिव्हर्सिंग लिहायला सुरुवात करायची. त्यानंतर 2 नंतर 1.5 लिहा आणि जेवढे काही तुमचे स्टँड असेल त्याच्या डबल फक्त ॲग्रिगेट करायचे. M30 पासून पुढच्या ज्या गोष्टी असतील ते डिझाईन मिक्समध्ये येतात आणि ते आपण RMC प्लॅनमधून डायरेक्टली मागवतो. आता थांबूया इथे. मंद आभारी आहे. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची. पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची. तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला यात ते मात्र शंका नाही. एक आपुलकीचा प्रश्न. कमेंट केली का? केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते. विषय किती सोपा असो, अवघड असो, साहित्य रिलेटेड असो, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो, 10वी-12वीच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो, तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असो, टॉपिक असो, सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काय असो, जसे की एक्सेल, वर्ड, PPT रिलेटेड, सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो, बिंदास कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू. बॉस टेन्शन मत लो, बिंदास कमेंट करो.